त्यांचा जो स्ट्रगल आयुष्यातला ऐकला आणि बाकीचं व्यायामाप्रती सातत्य आणि जे हॅपीनेस आहे त्याच्या पाठीमागचं लक्षात की दातृत्वही आहे त्यांचं म्हणजे नित्यनियम जो नियम संत व्यायामाबद्दलचा नियम येतात. सगळ्यात महत्त्वाचं वडिलांविषयी प्रेम आणि वडिलांची इच्छा पूर्ण करण्याची ताकद शेवटपर्यंत ठेवली. त्यांची सकारात्मकता, जीवनाकडे आनंदी राहण्याची जी वृत्ती आहे ती एकदम घेण्यासारखी आहे सर्वांनी. नाही ते नव्हते वॉकला. बरोबर. हां, तुम्हाला कोणता आठवतोय ते? एका वाक्यात आमचे डॉक्टरांबद्दल बोलणं थोडं अवघड आहे. सगळ्यांची माफी मागून 2 शब्द. हो बोला बिनधास्त बोला. रोज अगदी आंघोळ बिंघोळ करून येतो, माहिती आहे तुम्हाला. पण आज डॉक्टर आलेले अचानक कळल्यामुळे मी फोन केला आणि पळत आलो. याचं कारण ऋणानुबंधाच्या कुठून पडल्या गाठी आणि भेटीत तृप्तता मोठी. डॉक्टर व्यवहारे एक मित्र म्हणून तुम्हाला सगळ्यांना जे परिचित आहेत ते तर खूप छान आहेच, विषयच नाही. पण एक अध्यात्माच्या माध्यमातून झालेली माझी डॉक्टरांची ओळख ही कधी न विसरणारी आहे. एखाद्या व्यक्तीने मनात घेतलं तर काय होतं तर शेटफळला गेली अनेक वर्ष चालू असणारं पारायण तिथलं महादेव मंदिरामधलं हे केवळ म्हणण्यापेक्षा सगळ्या गावकऱ्यांच्या सहकार्याने आहेच, पण कुणीतरी निमित्त व्हावं लागतं. जसं निमित्त डॉक्टर व्यवहारे. आणि ज्यावेळेला त्यांचा आमचा अगदी घरगुती संबंध येत गेला त्यावेळेला हे जे आता आपण सगळ्यांनी गुण सांगितलेत ते पुन्हा मी रिपीट करण्यापेक्षा ते गुण तर आम्ही अनुभवलेच, पण त्याच्या पुढं अध्यात्माच्या बाबतीत मला वाटायचं मीच एकटा माढा तालुक्यात बिघडलेला डॉक्टर आहे. पण कळून आलं आपल्यासारखे अजूनही बिघडलेले आहेत. बरोबर आहे ना. आम्ही बी घडलो तसं घडलेले डॉक्टर सुरेश व्यवहारे हे नुसतं बोलणं नाही तर कृती करून दाखवतात. हे त्यांनी त्यांच्या मुलाखतीत मगाशी बोलता बोलता तुम्हाला सांगितलं असेल. SSY वगैरे आर्ट ऑफ लिव्हिंग पासून सगळे कोर्स आत्मसात करून आधी केले आणि मग सांगितले या न्यायाने ते आजही सगळ्यांना मार्गदर्शन करतात. हाच आपल्या भाषेत आनंद द्या आणि आनंद घ्या हे ते आचरणात आणतायत. मला वाटतंय घणाचे घाव सोसल्याशिवाय पाहिलं ना लहानपण मालकाने धरलं ते पळून गेले. याला आमच्या प्रवचनाच्या भाषेत, कारण त्यांना प्रवचन आवडतं म्हणून बोलतोय बरं का. तुम्हाला आवडतंय ना. आणि आवडावं म्हणून एवढा मी कष्ट घेऊन बोलायला लागलो. एकच नाही यातनं एकच आहे, वास्तवादावरच बोलावं. एकंदर चरित्र पाहिल्यानंतर घणाचे घाव सोसल्याशिवाय देवपण प्राप्त होत नाही. मंदिर असतं दगडाचं बांधलेलं असतं. मंदिराचं बांधकाम दगडाचं असतं, पायरी दगडाची असते, खांब दगडाचे असतात. पूर्वीच्या मंदिराचं छत सुद्धा दगडाचं असतं आणि मूर्ती सुद्धा दगडाचीच असते. खांबही दगडाचे आहेत. रोज सगळे गावातले लोक येतात, जय हरी करतात. कळलं ना, जय हरी करतात. हे खांबातला दगड बघतो की अरे मीही एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. हाय म्हणजे मूर्तीतला दगड सुद्धा एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. तरी सगळे लोक येतात आणि त्यांनाच म्हणजे देवाच्याच त्याच दगडालाच म्हणजेच देव मानून त्याच्या का पाया पडतात. त्याचं उत्तर मला वाटतं आचरणात आणणारे आमचे डॉक्टर व्यवहारे आहेत. ते म्हणतात म्हणजे देवानी सांगितलं अरे तू आणि मी एकाच आईच्या पोटी जरी जन्माला आलो असलो तरी मूर्तिकाराने घडवताना जेवढे घाव मी सहन केले तेवढे तू सहन केले नाही. तू सहन केले नाही म्हणून तू खांब झाला, मी सहन केले म्हणून देव झालो. हाच मला वाटतं दृष्टांत डॉक्टर सुरेश व्यवहारे यांच्या बाबतीत अतिशयोक्ती नाही. अनेक वर्षाचा परिचय असल्यामुळे मला जो अनुभव आला तो फक्त मी या ठिकाणी माफी मागून थोडा 4 शब्द वाढून व्यक्त केला. अशा व्यक्तीची आज मला इथं कुर्डवाडीत ओळख झाली याचा आनंद. त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्यामुळे मी आता काही फार वेगळं सांगत नाही, पण मला असं वाटतं की कन्सिस्टन्सी त्यांची प्रचंड आहे आणि हा गुण घ्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट तृप्तता, की त्यांना मी हा ट्रिकी प्रश्न विचारला की आता तुमचं 70 वय आहे तर आता कधी मरायचं आहे, तर ते म्हणले की मी तृप्त आहे आणि आता मी कधीही मरू शकतो. हे त्याने आजही तयार आहेत, इतकं त्यांची तृप्तता आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे, स्वतःबद्दलचा ॲक्सेप्टन्स. तर ही गोष्ट मला आवडली. थँक्यू.